हॅलो नमस्कार. 30 एप्रिल 2023ला गट ब व गट क ही संयुक्त पूर्वपरीक्षा झाली. गट ब आणि गट क दोन्हींसाठी पण त्यातील गणित विषयाचे 20 प्रश्न आपण हे व्हिडिओ पाहणार आहोत. 81 ते 100 20 प्रश्न आहेत. ए सेट आहे. गट ब आणि गट क जी पूर्वपरीक्षा झाली आता 1 जूनला जी पूर्वपरीक्षा होणार आहे गट क ची 2024साठी 1 जून 2025ला त्यासाठी 20 प्रश्न महत्त्वाचे आहेत. तसेच गट ब ची मेन्स 2024ची जे 29 जूनला होणार आहे 29 जून 2025ला त्यासाठी पण हे 20 प्रश्न महत्त्वाचे आहेत. एक एक प्रश्न पाहूयात आता आपण. पहिला प्रश्न 81 नंबर ए सेट. काय म्हणले? वर्तुळाचे क्षेत्रफळ क्ष चौरस सेंटीमीटर असेल. क्षेत्रफळ आहे क्ष चौरस सेंटीमीटर आणि त्याच वर्तुळाचा परिघ क्ष सेंटीमीटर असेल तर खालीलपैकी कोणती त्या वर्तुळाची त्रिज्या होईल? क्षेत्रफळाचं सूत्र काय? वर्तुळाचा पाय आर स्क्वेअर पाय आर वर्ग हे किती? क्ष आणि त्याच वर्तुळाचा परिघ म्हणजे रेडियस सेमच असणार आहे, त्रिज्या सेमच असणार आहे, तोच वर्तुळ आहे म्हणजे रेडियस परिघ किती असणार आहे? 2 पाय आर. तो पण किती आहे? क्षच दिलेला आहे. हे पण क्ष आहे क्षेत्रफळ आणि परिघ पण क्षच आहे म्हणजे पाय आर स्क्वेअर इज इक्वल टू 2 पाय आर. आर ही रेडियस आहे, त्रिज्या आहे दोन्ही वर्तुळांची. का तर वर्तुळ तेच आहे त्याच्यामुळे त्याची आर सेमच राहणार आहे. हे इक्वेशन सोडवलं तर आपल्याला काय विचारलं आहे? खालीलपैकी कोणती वर्तुळाची त्रिज्या होईल? त्रिज्या होईल म्हणजे आरच काढायला विचारलेलं आहे. हे क्ष आहे पायला पाय गेला, हे आर इंटू आर आहे, त्यातला एका आरला हा आर गेला म्हणजे खाली किती राहिले? आर इज इक्वल टू 2 म्हणजे आर इज इक्वल टू 2 सेंटीमीटर. पर्याय नंबर 2. 81चं 2 नंबर. पुढचा प्रश्न 82 नंबरचा. एका दुकानदाराने 15 शर्ट 2340 रुपयांना विकल्यास 60 रुपये तोटा झाला तर प्रत्येक शर्टची खरेदी किंमत किती? 2340 रुपयांना विकून 60 रुपये तोटा झाला आहे म्हणजे त्याला नाना तोटा कधी होणार? 2340 मध्ये 60 मिळवले तर 2340 मध्ये 60 मिळवले, ही तोंडी बेरीज केली ती आली 2400 रुपयाला जर त्याने विकलं असलं तर त्याचा हा 60 रुपयाचा तोटा वाचला असता. हा 60 रुपये तोटा होता भरून काढायचा म्हणजे हे विक्री किंमतमध्ये ही तोटाची किंमत मिळवावं लागेल. जर 2340ला विकल्याने सरळ व्यवहार ह्या प्रॅक्टिकल व्यवहार 2340ला विकल्याने 60 रुपयाचा तोटा होतोय. तेच जर 2340 मध्ये 60 रुपये त्याला मिळाले असते म्हणजे 2400 रुपये मिळाले असते तर नाना तोटा झाला असता म्हणजे 2400 रुपये ही त्याची खरेदी किंमत झाली. इथं त्याला नफा पण नाही आणि तोटा पण नाही. तर काय विचारलं आहे? प्रत्येक शर्टची खरेदी किंमत किती? असे किती शर्ट खरेदी केले? 15. 2400 रुपयाला म्हणजे भागिले 15. 15 1 15 खाली उरले 9 15 सक 90 0 160 रुपये. 2 नंबरचा पर्याय 82चा. समजलं? 83 प्रश्न. ह्या प्रश्नात काय म्हणलं आता? पदावली दिली. वरती पाहिलं तर ही पदावली आपल्याला अशी दिसते. अल्जेब्राचा काहीतरी फॉर्म्युला दिसतोय. हा 0.1 इंटू 0.1 इंटू 0.1 म्हणजे हा आपण ए मानतो जनरली. ए क्यूब करतो. हा 0.02 0.02 0.02 हे अधिक चिन्हाच्या इकडचा हा भाग आपण समजा बी मानला, बी क्यूब. पण इथं बी आहे का? इथं 0.2 आहे फक्त, 0.2 तर नाही म्हणजे हा बी होणार नाही, हा 0.1 बी होईल म्हणजे काहीतरी आपल्याला चुकतं इक्वेशनमध्ये व्हायला. आणि परत 0.04 दिलं आहे म्हणजे 0.04 हा सी गावा लागेल आपल्याला घ्यायचं झालं तर. आणि ए क्यूब प्लस बी क्यूब परत हा पण बी नाही आहे, 0.01 बी आहे आणि हा सी क्यूब म्हणजे वेगळंच काहीतरी होतं. ए बी कॅन्सल पण होण्याच्या मार्गावर नाही. मग अशा प्रकारे ह्या गणितात काय करावं लागेल तर इक्वेशन सोडवावं लागेल. मग ह्या तिघांचा गुणाकार करावा लागेल, त्याच्यात ह्या तिघांचा गुणाकार मिळवावा लागेल आणि ह्या तिघांचा गुणाकार करावा लागेल इथपर्यंत आणि अधिक ह्या तिघांचा गुणाकार मिळवावा लागेल आणि हे सोडवावं लागेल. पण आता हे पॉईंटचे गुणाकार जरा अवघड जातील म्हणून आपण अशा संख्येने हे पूर्ण एक कंसात आहे, हे एका कंसात आहे. तर याला ज्या संख्येने गुणणार आहे अशा संख्येने गुणणार की हे सगळे पॉईंट निघून गेले पाहिजे. याला पण त्याच संख्येने गुणणार खाली पण. आता इथं 1000 निघूनलं तर 1 2 3 पॉईंट जातील. पण इकडं 1000 निघूनलं तर 1 2 1
याच्यात एक आणि याच्यात एक असे निम्मेच पॉईंट येतील. म्हणजे 0.2 × 0 परत ते पॉईंटमध्ये राहील. म्हणजे 1000 निघण्याच्या ऐवजी अजून 3 शून्य निघून, म्हणजे एकावर 6 शून्य निघून, म्हणजे हे 2 शून्य, हे 2 शून्य, हे 2 शून्य, हे 2 शून्यांनी हा पॉईंट इथं सरकला, ह्या पुढच्या 2 शून्यांनी हा पॉईंट इथं सरकला आणि ह्या पुढच्या 2 शून्यांनी हा पॉईंट इथं सरकला. म्हणजे 2 × 2 × 2 आलं. आणि इकडं हा जसा एकावरती 6 शून्य याला गुणाकार आहे ह्या टर्म्सला, तशा अधिकच्या इकडच्या टर्म्सला पण हे गुणाकारच आहे इकडचा. मग 2 घर इकडे गेले, हे 10 आलं, 1 आणि 2 घर आले 10 आणि 1 आणि 2 घर आले 10. वरच्या बाजूला 10 × 10 × 10 अधिक 2 × 2 × 2 इथपर्यंत कळालं. वरती एकावरती 6 शून्यांनी गुणलं, म्हणजे खाली पण आपल्याला एकावरती 6 शून्यांनी गुणलं पाहिजे. म्हणजे याला हे कॅन्सल झालं आपलं आहे ते इक्वेशन राहते. आता जसं याला म्हणलं तसं हे याला पण गुणणार आणि आपण ह्या टर्म्सला पण गुणणार. मग इथं गुणलं तर हे 2 शून्य 2 शून्य आणि 2 शून्य इकडे आले, म्हणजे 4 × 4 × 4 आणि इकडं 1 आणि 2 शून्य म्हणजे 20 इकडे येणार. समजलं. दोन्ही बाजूंना 6 6ने गुणून एकावरती 6 शून्य म्हणजे किती झालं ते विशेषतः 1000 लाखाने गुणतो आपण दोन इकडं. ठीक आहे. हे फक्त आपल्याला पॉईंटमध्ये घालवायला. तर इथून पुढचं गोष्ट सोपं आहेत गुणलं याला. आता मग अशी पाहिलं तसं 10 × 10 × 10 आलं, हे 6 शून्याने गुणतो आपण इथं 1 2 3 शून्य गेले आणि अजून 1 2 3 शून्य आले, म्हणजे 10 × 10 100 × 10 1000 झाले हे, अधिक हे 2 × 2 × 2 6 शून्य आहेत ना, हे 2 शून्य इथं गेले 2 शून्य इथं गेले 2 शून्य इथं गेले, म्हणजे 2 2 4 4 2 8 अधिक 8 आले. तसेच खाली हे इथं 20 झाले, इथं 20 आणि इथं 20 20 20 400 आणि 400 × 20 400 × 20 किती झाले 1 2 3 4 2 8000 अधिक हे 4 × 4 × 4 4 चौक 16 16 चौक 64 1008 भागिले 8064 म्हणजे हे थोडक्यात किती आले हे 1/8 आले. 1000 आहे 1000च्या जवळ आहे, हे 8000च्या जवळ आहे 1/8 आणि 1/8 हा फ्रॅक्शन माहिती आहे आपल्याला 12.5 आहे. टक्केवारीत 12.5 आहे. टक्केवारीत नाही आपल्याला नुसतं फ्रॅक्शन काढायचं म्हणजे 125 आणि तो पर्याय नंबरचा 2 आहे. 1/8 फ्रॅक्शन माहीतच असेल ना. 1/8 म्हणजे 12 टक्क्यात घेतलं तर 12.5%, नाही घेतलं टक्क्यात तर 8 1 8 0 0 वरून घेतला शून्याचा 8 1 8 खाली उरले 2 वरून घेतला शून्याचा 8 2 16 खाली उरले 4 8 45 म्हणजे 0.125 1/8 0.125 किंवा 1/8 12.5% हे पाठच पाहिजे फ्रॅक्शन. समजलं 2 नंबर. याच्यात फक्त हे कॅल्क्युलेशनचा नव्हता भाग पुढचा 1008 भागिले 8064 1/8, कारण बाकीचे प्रश्न बघा पर्याय बघा हे 0.5 आहे म्हणजे हा 1/2 पर्याय होते. तसा पहिला तर हा लांब होतोय, हा 0.25 1/4 होतोय, हा 3/8 होते 12.5चा पाडा 12.5 12.5 आणि 12.5 12.5 12.5 25 आणि 12.5 37 म्हणजे 12.5चे 3 भाग घेतले 100 12.5चे 8 भाग बसणार 3/8 आहे आणि हा 1/8 होतोय आणि आपल्याला 1/8च्या जवळच जायचं आहे. फक्त हे डेसिमल पॉईंट पटकन करता आले पाहिजे. पर्याय नंबर 2 83 झालं 84. काय दिले 3 व्यक्तींच्या आजच्या वयांची बेरीज 72 वर्ष आहे व 7 वर्षापूर्वी त्यांच्या वयाचे गुणोत्तर 4.67 असे होते, तर त्यांचे आजचे वय किती. 3 व्यक्तींच्या आजच्या वयांची बेरीज 72 आहे. 3 व्यक्तींची वय म्हणल्याचे एक्स वाय झेड किती झाले 72. 7 वर्षापूर्वी कधी 7 वर्षापूर्वी त्यांच्या वयांचे गुणोत्तर म्हणजे x - 7 y - 7 आणि z - 7 त्यांचे गुणोत्तर किती होते 4.67 होते. हे असं करा इक्वल करा काय कसं करा ते गुणोत्तर सेमच राहणार आहे. आता हे इक्वेशन इथपर्यंत कळलं ब्लर झालं का हां ओके इथपर्यंत कळलं. 7 वर्षापूर्वी त्यांच्या वयाचे गुणोत्तर 4.67 आहे. x - 7 y - 7 7 वर्षापूर्वी ना आत्ताची त्यांची वय x y z म्हणले 7 वर्षापूर्वी x - 7 y - 7 आणि z - 7 झाली ती किती 4.67 आहे. आणि इक्वेशन सोडवायचं इकडचं इकडं गुणाकार केला इकडचं इकडे केला x yच्या फॉर्ममध्ये x y मध्ये पहिलं इक्वेशन आलं y z मध्ये आलं आणि z x मध्ये आलं ते याच्याबरोबर इक्विव्हॅलंट केलं त्यातून काढायचं आणि त्याच्यातून एकाची किंमत काढायची त्याच्यावरून बाकीच्यांची हे खूप अवघड जाणार आहे म्हणजे उत्तर येईल नाही येणार नाही असं नाही. त्याच्यापेक्षा आपल्याला काय विचारलं आहे
7 वर्षापूर्वी त्यांच्या वयाचं गुणोत्तर किती आहे? 4:6:7 आणि त्यांची आजची वय विचारलेत. आता 7 वर्षापूर्वी हा XYZ समजा, तर Y हा दुसरा व्यक्ती आहे, हा 1च्या किती? 1.5 आहे. 4चे 6 म्हणजे किती? 1.5 झाले. 4चे 8 दुप्पट असतात. 4चे 6 1.5 म्हणजे 4त 2 मिळवते 1.5. मग 7 वर्षापूर्वी असा कोणता पर्याय आहे की दुसरा व्यक्ती पहिल्याच्या 1.5 आहे. आता ही आजची वय विचारलेत 7 वर्षापूर्वी. आता चौथा पर्याय घेतला. 7 वर्षापूर्वी हा किती होणार? 10 आणि 7 वर्षापूर्वी हा किती होणार? 25 मधून 7 गेला 18. 10चे 18 1.5 आहे का? इथं 4चे 6 1.5 तशी नाही आहे, म्हणजे चौथा ऑप्शन जातो आहे. 22 मधून 7 वर्षापूर्वी ही आजची वय 22, 24, 24. 7 वर्षापूर्वी 22 मधून 7 गेले 15 आणि 24 मधून 7 गेले 17. 1.5 होतोय का? नाही होत, म्हणजे हा पण पर्याय गेला. 19 मधून 7 गेले 12 राहिले आणि 25 मधून 7 गेले 18. 12चे 18 1.5 काय आहे? 12चे निम्मे 6 मिळवले 18 आले, म्हणजे हा पर्याय होऊ शकतोय. हा पण चेक करू. चौथा आता 20तून 7 गेले 13 राहिले आणि 30तून 7 गेले 23. 23 हे 13चे 1.5 आहे का? 13 दुने 26 नाही, हे 1.5 नाही आहे. 13चे 1.5 किती झाले? 6. 19.5 झाले, म्हणजे हा पण पर्याय गेला. म्हणजे शुअर शॉर्ट हा तिसरा पर्याय येतोय. 84चं 3 नंबर. काय केलं? इक्वेशन न करता पण पर्यायावरून सोडवता आलं. कसं? तर एखादा कोणता तरी रेशो मानला. आता 2 पर्याय आले असते तर आपल्याला 4चं आणि 7चं जे प्रपोर्शन म्हणता येईल आपल्याला ते काढावं लागलं असतं, ते पर्याय चेक करावं लागलं असतं. आणि सगळ्यांची बेरीज आजची 72 म्हणजे 72 येणार आहे. तिथंच वेळ घालवण्यात अर्थ नाही. 30 आणि 20 50 52 72 25 25 50 53 53 19 72 72च येईल. त्याचं काय नाही एवढं. फक्त लवकर कसं सोडवायचं तर ही हिंट पकडली. 4चे 1.5 आहे आणि 1.5 7 वर्षापूर्वी कुठं बसतोय ते बघितलं. 84 समजलं. 85 नंबरचं गणित. काय म्हणलं याच्यात? एका माणसाने बँकेकडून दर साल 12% सरळ व्याजाने कर्ज घेतले. 3 वर्षानंतर त्याने 5,400 रुपये सरळ व्याज फेडले, तर त्याने घेतलेल्या कर्जाची रक्कम किती? 12% घेतले सरळ व्याज. आता 100 रुपये आपण मुद्दल मानली, तर हे किती वर्षासाठी घेतले? 3 वर्षासाठी. पहिल्या वर्षी किती व्याज झालं? 100वरती व्याज. सरळ व्याज म्हणजे हे 100 बेसवरतीच होणार. पहिल्या वर्षी 12 झालं, दुसऱ्या वर्षी परत 12 झालं आणि तिसऱ्या वर्षी परत 12 झालं. 12 12 12 करायला तर सरळ व्याज हे 100वरतीच होणार. फिक्स व्याजावर व्याज होणार नाही. म्हणजे 3 वर्ष अखेर 12 12 24 आणि 12 36. 3 वर्ष अखेर 36 झालं आणि 36 इक्वेल टू किती दिले? 5,400. आपण बेस मानला 100, म्हणजे त्यांनी कर्ज घेतलं 100. जर त्यांनी कर्ज घेतलं असेल तर त्याला 36 व्याज जाते, तर त्याला व्याज म्हणून 5400 रुपये द्यावं लागले. तर त्याने किती कर्ज घेतले? म्हणजे 3600ला 5400चं जे रिलेशन आहे ते 100ला काढायचे. म्हणजे 36 जे व्याज होणार 100वरती, म्हणजे 36चे 5400च्या बरोबर ते 100चे किती? कळलं? 36ला 5400 होणार आहे, तर 100ला किती? आता सरळ 18 2 36 18 3 54, म्हणजे 1.5 केलं आहे आणि 2 शून्य ठेवलेत. म्हणजे 100ला किती? तर 100चे 1.5 किती? 150 आणि 2 शून्य ठेवले 15,000. पर्याय नंबर 3. 85चं 3 नंबर. कळालं? सरळ व्याज असल्यामुळे ना 100 बेस मानला. 3 वर्षानंतर ते 100चं 136 होणार त्याचं पहिलं टोटल. पण आपल्याला फक्त व्याज काढायचे. व्याज किती होणार आहे? 100 मुद्दल राहणार आहे. व्याज किती होणार? 36. 100चं 36 होणार आहे. तर 5400 ऑलरेडी झालेलं आहे. ते कितीचं? 1चं. आणि मग हे इक्वेशन थोडक्यात सोडवलं आपण. हे असं 100चं 36 तर 1चं 5400. मग तिरकाच गुणाकार केला. 36 गुणिले 1 इज इक्वल टू 5400 गुणिले 100. हे 36 गुणिले इकडे बघितलं 36 आणलं. तेच 18 2 36 18 3 54 50 300 गुणिले 50 0 0 0 5 3 15. 15,000 येते ते तसं केलं तरी. फक्त हे इथं कसं मांडलं आपण? 3600 जे व्याज होणार आहे ते 5400 झालं, तर 100चं किती होणार आहे? म्हणजे आलं ना लक्षात? 36 हे 100वरती व्याज होणार आहे, तेच 5400. तर मुद्दल किती? पुढचा प्रश्न व्हायचा 86 नंबर. एक 16,000 रुपये किमतीच्या यंत्राची किंमत दरवर्षी 5%ने कमी होते, तर 2 वर्षानंतर त्याची किंमत किती? आता 5%ने कमी होती म्हणजे 100ची किती होणार आहे? 95 होणार आहे.
बरोबर आहे. हेच फ्रॅक्शनमध्ये कसं मांडू शकतो आपण? 20/19. 95/100 म्हणजेच 20/19. याला 19 याला 5ने बघायला, 5 1 5 5 2 10 0 आणि 5 1 5 खाली बोलले 4 5 9 45, म्हणजे 5% कमी होते. ह्या 5% कमी होते. याच्याबरोबर आपल्याला सुचलं पाहिजे फ्रॅक्शन तितके तोंडपाठ पाहिजे. वरती पण एक गणित फ्रॅक्शनवरती मग असे पाहिलंच होतं आपण. फ्रॅक्शनचं कुठं पाहिलं होतं? हे 5% कमी होतं म्हणजे 20/19 होणार. संपलं, गणितच संपलं, एवढंच आहे. आता बघा काय लिहिलं, 16,000 किमतीचं यंत्र आहे. 16,000 पहिल्या वर्षी किती झाली? 20/19 झाली. आणि आपल्याला कधी विचारलं 2 वर्षानंतर. दरवर्षी 5% कमी. पहिल्या वर्षी ठीक आहे 20/19 झाली तर 16,000ची किती? ही पहिल्या वर्षी झाली. आता ही जी नवीन किंमत झाली ती दुसऱ्या वर्षी परत 5% कमी झाली, म्हणजे परत 20/19/20 झालं. एवढं सोडवलं फक्त. 0ला 0 0ला 0 बेके वेगन 4 4 चौक 16 0 19 × 19 361 × 40 0 4 1 4 4 7 24 8 2 4 3 12 13 14 14,440. पर्याय नंबर 3. फक्त लवकर येण्यासाठी काय इथं तर 5% कमी होते. याचा अर्थ पटकन फ्रॅक्शन डोक्यात आला पाहिजे. 20/19 होते. मग 16,000ची पहिल्या वर्षी 19/20 निघूनलं 16,000ला, आणि दुसऱ्या वर्षी परत अजून 5% कमी झाले, म्हणजे ह्या होल अमाऊंटला परत 19/20 निघूनलं. म्हणजे थोडक्यात 16,000ला परीक्षेत तर तुम्ही डायरेक्ट असंच मांडलं पाहिजे. 16,000 × 19/20 पहिल्या वर्षी आणि परत 19/20 दुसऱ्या वर्षी. तिसऱ्या वर्षी विचारलं असतं तर अजून एकदा 19/20 केलं असतं, आणि चौथ्या वर्षी परत ते म्हणले असते 10% कमी होते तर 9/10 केलं असतं. अशा पद्धतीने. पुढचा प्रश्न 87 नंबरचा. काय म्हणलं प्रश्नात? आगगाडीचे प्रवास भाडे 20% वाढवले, पुन्हा सलग 2 महिन्यात 10% व 25% वाढवले, तर सुरुवातीच्या प्रवास भाड्यात एकूण किती टक्क्यांनी वाढ झाली? ते मगाच्या गणितासारखंच 5% कमी झाले म्हणून 19/5ने 2 वेळा गुणलं. आता पहिल्यांदा 20% वाढलं आहे. 20%चं फ्रॅक्शन 6/5, म्हणजे 5/6 होतात, म्हणजेच 20%, म्हणजे 120/100 आणि 6/5 काय म्हणजे एकच. फ्रॅक्शन लिहिल्यामुळे वेळ बराच वाढतो. नंतरच्या महिन्यात 10% वाढले, म्हणजे 11/10 याचा फ्रॅक्शन झाला. म्हणजे 100चे 110 होणे काय आणि 10चे 11 होणे काय. नंतर 25% म्हणजे 5/4. 100चे 25% म्हणजे 100चे 125 होणे काय आणि 4चे 5 होणे काय. हे फ्रॅक्शन महत्त्वाचे आणि कॅल्क्युलेशन फर्स्ट होणार. प्रवास भाडे 20% वाढवले. नंतर म्हणजे सुरुवातीचं x असलं तर ते पहिल्या महिन्यात किती झालं? x × 6/5. नंतर हे जे झालं याच्यावरती दुसऱ्या महिन्यात किती झालं? 11/10 झालं. आणि हे जे 2 महिन्यानंतर झालं त्याच्यानंतर पुढच्या तिसऱ्या महिन्यानंतर याचं 25% वाढवलं, म्हणजे परत 5/4ने वाढलं. आलं लक्षात? 5चं 6 म्हणजेच 20% वाढते. 10चं 11 म्हणजे 10% वाढते, आणि 4चं 5 म्हणजे परत 25% वाढते. झालं. एक सुरुवातीचं होतं. 1च्या किती पटीत झालं हे? तर हे काढायचे. 5ला 5 गेले, याचे निम्मे 2, याचे निम्मे 3, ठीक आहे. 11 × 33 भागिले 20 2 10 2 20, म्हणजे 20चं 33 होते, म्हणजे 20वरती 13ने वाढते. तर आपल्याला काय विचारलं? किती टक्क्यांनी? 100वरती विचारलं, म्हणजे गुणिले 5 केलं तर खाली 100 झाले, म्हणून गुणिले 5 केलं. 13×5 = 65, म्हणजे 100वरती 65ने वाढणार आहे. पर्याय नंबर 1. 87चा 1 नंबर. ह्या लक्षात? 20% वाढतं म्हणजे 6/5, नंतर 10% वाढतं म्हणजेच 11/10, नंतर 25% वाढतं म्हणजेच 5/4. आणि एक्सच्या हे 20/33 पट होतं, म्हणजे सुरुवातीचा याचाच अर्थ होतो 1/33/20 पट वाढल्याचा अर्थ x पहिलं 20 असलं तर आता नवीन 33 पट झालं आहे, म्हणजे 20वरती 13 वाढले. तर 100वर किती? 20 100 तसे 13×5 65, म्हणजे 100वरती 65% वाढलं. सिंपल. पुढचा प्रश्न 88. पदवली सोडू आपण डायरेक्ट. -2 -3 किती झाले? -5 कंसात मांडले, गुणिले 5 आणि 3 8 भागिले -2 -3 -5 -5 झाले.
-6 -4 -7 अजून 4 गेले, -10 राहिले एका कंसात, भागिले 7तून 5 गेले, -7 आणि त्याच्यातून अजून 5 गेले, म्हणजे -7च्या मागे अजून 5 वर गेलो, -12 पर्यंत पोहोचलो आपण. ठीक आहे. आता कंचे बागू बेवानुसार बॉडमासनुसार आधी गुणाकार का भागाकार तर जो येईन आधी येईन तो. 5 8 40, वजाचं चिन्ह आलं, -40 भागिले किती याला, हे भागिले -5, हे अंश झालं आणि छेद. न्युमरेटर डिनोमिनेटरला किती राहिले, -10, हे भागिले -12 इज इक्वल टू कुठपर्यंत आलो आता, हे वजा अधिक झाले आणि तसेच हे वजा अधिक झाले. 5 8 40, 8चा भाग गेला आणि भागिले 10 भागिले 12 आहे, 10 भागिले 12, याला भागिले 12 म्हणजे गुणिले वरती गेले 12 झाले, ते किती आलं, 12 8 96 भागिले 10 म्हणजे 9.6, एक घरीकडे गेला, एक घरीकडे आला, 9.6, पर्याय नंबर 4. समजलं, पदवली होती साधे नियम. 88 झालं. पुढचा प्रश्न पाहूया. 89 काय म्हणले, एक फलंदाज 19व्या डावात 98 धावा करतो आणि त्यामुळे त्याची सरासरी 4 ने वाढते, तर 19 डावानंतर त्याची सरासरी किती. आता 19वा डाव तो खेळतोय, तिथं 98 धावा करतोय, म्हणजे 18 डाव त्याच्या आधी त्याने खेळून झाले त्याचे. 18 डावात त्याने 1च्या सरासरीने धावा केला, म्हणजे टोटल 18 डावात 1च्या सरासरीने धावा केल्या, तर पहिल्या डावात x, दुसऱ्या डावात x, असे 18 धावांची टोटल संख्या किती होणार, त्याची धावांची 18x होणार. लक्षात, हे 18x त्याची सरासरी आपण किती मानली, x, ही किती, पहिल्या 18 डावांची. झालं, इथपर्यंत कळालं. 18 डावात तो 18x त्याच्या आत्तापर्यंतच्या धावसंख्या झाल्या. आता 19वा डाव खेळायला आला, तो 19वा डावात आला आणि त्यांनी 98 धावा काढल्या. टोटल धावांची संख्या आता 19 डावा खेळ किती झाली, 18x अधिक 98. इथपर्यंत कळालं. ही 19 डावानंतरची त्याची एकूण धावसंख्या आहे, 18x आधीची. x ही ॲव्हरेज होतं 18 डावांचं, म्हणून त्याचं 18x आहे. टोटल 18 डावांची टोटल धावसंख्या प्लस 19व्या डावात 98 काढले, म्हणजे 18x प्लस 98 19 डावातली टोटल धावसंख्या झाली एकूण. आणि यालाच जर 19ने भागलं, 19 डावातली म्हणून 19ने भागलं तर ॲव्हरेज भेटणार. ते नवीन ॲव्हरेज जे आहे त्याची सरासरी नवीन ही 4 ने वाढते 98 डावामुळे. पहिली किती होती, 18 डावातली x होती, आता ती 4 ने वाढली, म्हणजे x अधिक 4 झाली. 19 डावातल्या ह्या धावा टोटल भागिले 19, म्हणजे 19 ते डावानंतरची त्याची सरासरी ती x अधिक 4 झाली. तर 19व्या डावानंतर त्याची सरासरी किती, आधी त्याची x होती, नंतर 4 ने वाढली, म्हणजे 19व्या डावानंतर x अधिक 4 झाली. आणि x अधिक 4 म्हणजेच किती हे विचारले आपल्याला. हे इक्वेशनवरून x ची किंमत काढावं लागेल. आता 18x अधिक 98 इज इक्वल टू 19 तिकडे गेला, 19x अधिक 19 चौक 76, 19x 18x इकडे आले, 19x म्हणून 18x गेले, x उरले, आणि 98 मधून हे 76 तिकडे गेले, 98 मधून 76 गेले, 76 86 96 आणि 2 22. x इज इक्वल टू किती आले, 22. आणि आपल्याला काय विचारलं आहे, x अधिक 4 विचारलं, म्हणजे 22 आणि 4 26, पर्याय नंबर 4, 89चं 4. हे असं पण सोडवता येतं इक्वेशन तयार करून, आणि दुसऱ्या पद्धतीने पण सोडवता येतं. त्याच्यात थोडं इमॅजिनेशन वापरावं लागतं. ते कसं, तर 18 डावात त्याने काहीतरी एक सरासरीने खेळला आहे सपोज, आणि 19व्या डावात तो येतोय 98 धावा करतोय, बरोबर. तर तो जो 98 धावा करतोय तो 18 आणि त्याच्यानंतर त्याची सरासरी 4 ने वाढते, म्हणजे हे जे 98 डावात जे वाढणार आहे तो त्याची कॉन्ट्रीब्यूट हे 4 ने करतोय. तो किती वेळा 4 ने करतोय, आधीच्या 18 डावांना 4 ने कॉन्ट्रीब्यूट केलं आहे, आणि 19व्या डावाला 4 ने कॉन्ट्रीब्यूट केलं आहे, म्हणजे 19 चौक 76 ही त्याची हे ॲव्हरेज 4 वाढवण्याच्या नादातच गेले 76 रन, बरोबर आहे. ह्या पहिल्या डावाला 4 ने कॉन्ट्रीब्यूट केलं, दुसऱ्या डावाला 4, तिसऱ्या डावाला 4, असं 4 4 4 4 करत 76 डावा त्याच्यातच गेल्या, आणि टोटल त्यांनी केलं ते 98. म्हणजे 76 डावा कॉन्ट्रीब्यूट करण्यात गेला 4 ने सरासरी वाढवल्यानंतर उरले त्याचे नेट किती, 98तून 76 गेले, ते नेट 22 उरले त्याचे. ही त्याची ॲव्हरेज सरासरी होती आधीची. असं सोडा किंवा असं इक्वेशनने जरा सोपं जाईल.
या एन टायमाला सूचना अवघड आहे. 90. एका वर्तुळाचे क्षेत्रफळ 3 सेंटीमीटर, 4 सेंटीमीटर आणि 12 सेंटीमीटर त्रिज्या असणाऱ्या 3 वर्तुळांच्या क्षेत्रफळाची बेरीज इतकी असेल तर त्या वर्तुळाची त्रिज्या किती? क्षेत्रफळांची बेरीज केलेली सगळी पहिले किती झाली? पाय आर वर्ग, दुसरं पाय आर वर्ग, तिसरं पाय आर वर्ग. हे R1, R2, R3 हे सपोज 3 सेंटीमीटर, हा 4 सेंटीमीटर, हा 12 सेंटीमीटर आहे. यांचं क्षेत्रफळाची बेरीज एवढी झाली. ही किती आहे? 3 वर्तुळ क्षेत्रफळांची बेरीज एका वर्तुळाची, त्याची पाय आर वर्ग एवढी बेरीज आहे. पाय कॉमन काढला. R1 किती आहे? 3. 3 त्रिक 9, 3चा वर्ग 9. याच्यातला पाय कॉमन आहे, 4 चौक 16 अधिक पाय कॉमन आहे R12, 12 144 इज इक्वल टू पाय आर वर्ग. एका वर्तुळाचे, एक वर्तुळ म्हणजे हे, त्याचा आर आहे हा. पायला पाय गेला, 16 9 25, 144 25 169 इज इक्वल टू आर वर्ग, आर स्क्वेअर. याचं वर्ग काढलं, आर इज इक्वल टू 13 आले. आर इज इक्वल टू किती आले? 13. म्हणजेच ते क्षेत्रफळ किती झालं? नवीन वर्तुळाची त्रिज्या किती झाली? 13 सेंटीमीटर. 90 3 नंबर. समजलं? तोंडीच होतं. पायावर वर्ग अधिक पायावर वर्ग अधिक पायावर वर्ग, पायला पाय जातोय, तिघांच्या वर्गाची बेरीज 169, त्याचं वर्गमूळ 13 आणि तेच विचारले आपल्याला 91. बुद्धिबळाच्या पटावर किती चौरस असतात? आता अशा प्रश्नात काय करायचं असतं, किती त्रिकोण किती, चौकोन किती, आयत किती मोजायला जेव्हा येतं, परीक्षेच्या आधी 1-2 दिवस आहे ना यूट्यूबवरचे व्हिडिओ पाहायचे शॉर्ट ट्रिक. खूप आधी तयारी करायची नाही, 2 दिवस आधी फक्त जस्ट बघायचं एक प्रश्न अशा प्रकारचा येतो हल्ली आणि ती शॉर्ट ट्रिक वापरायची. जरी नाही वापरली तरी तिथंसुद्धा आपल्याला काढता येऊ शकतं. बुद्धिबळाचे किती चौरस म्हणजे 8-8ची घरं असतात ना बुद्धिबळावरती. 1 2 3 4 5 6 7 8. 1 2 3 4 5 6 7 8. ठीक आहे, 8 8 64 असं. ठीक आहे, हे यूट्यूबवर त्यात 1-2 दिवस ट्रिक भेटली, पटकन गणित उत्तर निघाल. नाही बघितले तरी तिथं काय एवढं अवघड नाही काढणं. आता हे मानले 1 2 3 4 5 6 7 8 आणि असे 8 8 64 झाले. आता आपण एक छोटा मानला एक, बरोबर आहे, हा एक मानला आहे. आता 2 घरांचं एक मानू. ह्या 2 घरांचं इथपर्यंत जावं लागलं, मग खाली पण 2 घर यावं लागलं ना, एवढा एक. मग असं इथून चालू केलं, एक घर पुढं सरकत गेलं. आता इथं एक झाला असा, नंतर पुढं हा इथं एक होणार, त्याच्या पुढचा इथं एक होणार. म्हणजे इथून चालू करतो 1 2 3 4 5 6 7. इकडं 7 घरं, तसेच खाली पण 7 घरं. हे कसे 8 8 गेलं, तसेच 7 घरं इकडं, तसेच खाली पण इथून चालू होणार 1 2 3 4 5 6 7. म्हणजे 7 7 49. 2 घराचे स्क्वेअर पकडले तर चौरस विचारलं आहे ना. 3 घराचं विचारलं तर हा 2 घराचा पकडला होता, 3 घराचा हा असा पकडावा लागेल. म्हणजे इथून स्टार्ट व्हावं लागेल 1 2 3 4 5 6. इकडं 6 आणि इकडं 6 6 6 36. 4 घराचे 1 2 3 4 5 म्हणजे 25. तसंच 5 घराचे म्हणजे 4 उरतात ते पुढं, 4 चौक 16. तसेच 3 त्रिक 9, 2 2 4 आणि शेवटला हा 8 घराचा, हा पूर्णच्या पूर्ण मोठा तो 1. यांची बेरीज केली 4 आणि 5, 9 5 14 16 आणि 14 किती झाले? 9 4 9 1 10 4 14 30 30 50 55 55 36 55 36 91 49 मिळवले. 91 मध्ये 100 140 140 अधिक 64 140 आणि 60 200 204 204 2 नंबरचा पर्याय 91चा असं पण काढता येऊ शकतं ऐन टायमाला. चौरस विचारलं म्हणून असं. आयत विचारल्यानंतर आपल्याला परत ह्या कॉम्बिनेशनला आपण जसं 7 7चंच कॉम्बिनेशन पकडलं, तसं आयत विचारलं असताना 7 आणि हे पूर्ण 8च्या 8 ॲप्लिकेबल लागले असते, कारण आयत असा सरकत जातो ना. ठीक आहे, सोपं होतं तसं नसतं काय. यूट्यूबला व्हिडिओ वगैरे पाहिला तरी सुटण्याचोका होता. 92 प्रश्न. दिलेल्या संज्ञेतील चुकीचे पद शोधा.
आता अशा टाईपच्या गणितात आपलं पहिलं फंडा काय असतो, फरक काढून बघायचा, नंतर फरकातला फरक, नंतर गुणाकार, नंतर भागाकार, कुठं काय मेजर होतं, नंतर अल्टरनेटिव्ह फरक. तर 15, 21, 24, 30, 32, 39, 51. चुकीचं पद काढायचं नाही का. फरक किती आला 6, फरक किती आला 3, फरक किती आला 6, फरक किती आला 2, फरक किती आला 32 मधून 39 गेले 7, फरक किती आला हे 10, 11, 12. बघा ना 6, 3 हे 6, 6, 6 म्हणजे इकडे काय असतं 3, 3 तर हे जमलं असतं. हे 6 आहे 3, 6, 3 इथं 3 आला असता तर इथं 33 झाले असते. हे 3 केलं असतं तर, आणि 33 आणि मग परत 39चा 6 आला असता म्हणजे बरोबर परफेक्ट बसला असतं. 3, 6, 6, 3, 6, 3, 6, 3 पण इथं 3 नाही, हे इथं शेवटला चुकतंय परत. आता काही गुणाकार फरक तर चुकतोय, फरकातला फरक घेऊन फायदा नाही कारण अल्टरनेट कमी जास्त होत आहे. नंतर गुणाकार काय, गुणाकाराचं आहे काय उमेद. 6ला 1ने गुणलं अल्टरनेटला 6 झालं, परत 6ला 1नेच गुणलं 6ला, इथं 3 आला 1ने गुणलं, मग 3 4 आणि गुणायचा संबंधच नव्हता अचानक. तर हे थोडंसं लॉजिक बसत नाही. मग अंक संख्यांकडेच बघितलं, इथं 12ने वाढतं असं काय झालं, इथं 12ने 9 3 12 इथं नाही वाढलं आहे. असं MPSC थोडे वेगळे पण लॉजिक असतात कधी कधी. नुसते फरक, गुणाकार, फरकातला भागाकार, अल्टरनेटिव्ह फरकच्या व्यतिरिक्त. 5 आणि 1 6, 5 आणि 1 6, 15 6 मिळाले 21 आले. हे 2 आणि 1 3 संख्यांची बेरीज केली, 2 आणि 1 3, 3 मिळाले 21 मध्ये 3 24 मिळाले, 4 आणि 2 6, 24 मधून 6 मिळाले 30, 3 आणि 0 3 म्हणजे हे 3 मिळाले असते तर 33 आले असते, आणि 3 आणि 3 6, 33 मध्ये 6 मिळाले 39, आणि 9 3 12 मिळाले. बरोबर आहे. कसं केलं आहे हे 5 आणि 1 6 आहे, दोघा अंकांची बेरीज ती मिळवली 15 6 21, दोघांची बेरीज 2 आणि 1 3, 21 मध्ये 3 मिळाले 24, दोघा अंकांची बेरीज 4 आणि 2 6, 6 मिळाले 24 मध्ये 30, दोघांची बेरीज 3 आणि 0 3, 30 मध्ये 3 मिळाले 33 पाहिजे होते. नंतर 3 आणि 3 6, हे 33 मध्ये 6 मिळाले 39, 9 3 12, 39 मध्ये 12 मिळाले 51 म्हणजे 32च्या जागी 33 पाहिजे. 32 चुकीचं आहे. पर्याय नंबर 4. 92चं 4 झालं 93. काय म्हणले, 2 विधान दिलेले. सर्व शिक्षक कलाकार आहेत. हे सर्व शिक्षक समजा कलाकार आहेत. काही कलाकार आनंदी आहेत. ह्या कलाकार काही आनंदी आहेत, इथलचे कलाकार आनंदी आहेत. आता हे प्रसंगी असं येऊ शकतं, प्रसंगी हे असं पण येऊ शकतं, काही शिक्षकांतून जाऊ शकतं. प्रसंगी सर्व शिक्षकांकडून पण आनंदी हा भाग जाऊ शकतो. तो नंतरचे पुढचे जे अनुमान दिले त्याच्यानुसार ठरवायचं. ही जी बॉर्डर ही इथूनच गेली कलाकारात का काही शिक्षकांना घेऊन गेली का सगळ्या शिक्षकांना घेऊन गेली. पर्यायाला कॉन्ट्रास्ट जात राहायचं, विरोधी जात राहायचं. पर्याय जर पूर्ण शिक्षकांना म्हणलं तर नाही, आपण इथूनच घालवायचे. असं अनुमान काय दिले, सर्व शिक्षक आनंदी आहेत. सर्व शिक्षक आनंदी आहेत का नाहीत हे आपण इथूनच धरायचे, त्याच्या विरोधी जायचं थोडं. आत्ताच म्हणतो ना, सर्व शिक्षक आनंदी आहेत का नाही म्हणजे पहिलं उदाहरण चुकतंय. इथलचे आनंदी आहेत, फक्त शिक्षकांचा संबंध नाही. जे आनंदी राहतात ते सर्व कलाकार आहेत. जे आनंदी राहतात हे आनंदी राहणार ते सर्व कलाकार. इथलचे आनंदी राहणारे कुठं कलाकार, इथलचे आनंदी राहणारे कलाकार कुठे, हे एवढ्या भागातले आनंदी राहणारे कलाकार नाहीचे म्हणजे हे पण चुकते. म्हणजे दोन्ही असत्य. 3 नंबर 93चं 3 नंबर. हे सोयीनुसार करायचं. आपले शिक्षक आहे, हे कलाकार आहे. आणि काही म्हणले तर काही कलाकार आनंदी राहतात, काही कलाकार आनंदी आहेत हे मानलं. आता जर आपल्याला हे तर सर्व शिक्षक आनंदी राहतात, हे सर्व शिक्षक आनंदी आहेत का नाही, पण इथं असं म्हणलं सर्व शिक्षक आनंदी राहतात अशी शक्यता आहे. शक्यता शकते नाही, आनंदीचं सर्कल असं पण जाऊ शकतं, पूर्ण शिक्षकांना घेऊन, मधून पण जाऊ शकतं काही शिक्षकांना घेऊन, आणि बाजूने पण जाऊ शकतं एका पण शिक्षकांना घेऊन. जर पुढे लिहिलं सर्व शिक्षक आनंदी राहतात अशी शक्यता आहे, शक्यता होऊ शकते, कारण हे असं मानलं आपण आनंदीचं सर्कल सगळ्या शिक्षकांना घेऊन. डॉटेड लाईनचं अजून MPSC तरी त्याच्यावर असं
विचारत नाही, कुठून जाऊ शकतं आपण. बँकिंगला असे प्रश्न येतात. ही शक्यता आहे. मग शक्यता आहे म्हणलं आहे, शक्यता आहे, पण आनंदी राहतात. त्यांनी फुल स्टॉप लिहिले आनंदी राहतात, म्हणजे त्यांनी गृहीत धरले आनंदी राहतातच. तर आपण त्यांना खोडून काढलं, इथूनच घालून नाही आनंदी राहत, म्हणून ते चुकीचं ठरलं. 94 प्रश्न काय म्हणले? अंकिताच्या आईच्या वय तिच्या वयाच्या 2.5 पट आहे. आईचे वय तिच्या वयाच्या 2.5 पट आहे. तिच्या भावाच्या वयाच्या 5 पट आहे. कुणाचं? आईचं. आईचं वय अंकिताच्या ऐवजी वय अंकिताच्या वयाच्या किती आहे? 2.5 पट आहे. म्हणजे आणि भावाच्या वयाच्या किती आहे? 4 पट आहे. आता हे आईचंच x मानलं तर अंकिताचं किती झालं? x/2.5 आणि भावाचं किती झालं? x/4. बरोबर ना? अंकिताच्या 2.5 पट केली म्हणजे याला 2.5 निघूनलं तर आईचं मिळालं. भावाची 4 पट केली, याला 4 निघूनलं तर आईचं मिळालं. तर काय मिळाले? त्यांचे एकूण वय 66 वर्ष आहे. अंकिताच्या भावाचे 2 वर्षानंतरचे वय काढायचे. आता भावाचे x/4 मानणं जरा कठीण आहे. हे पण x/2.5 मानणं कठीण आहे. हे x मानणं छोटे म्हणून हे डिनॉमिनेटरचा जो पार्ट आहे 2.5 आणि 4 हा छेदाचा पार्ट तो काढून टाकू. तो काढायला किती गुणावं लागेल आपल्याला? दोन्ही बाजूंना 4 आणि 2.5च्या मसावीने गुणावं लागेल. आता 4 आणि 2.5ची लसावीने ना लसावीने गुणावं लागेल. ते लसावी किती झाली? 4 नाही 8 नाही, हे मोठ्याचा संख्येचा पाडा म्हणून पाहायचा जो 2.5च्या पटीत आहे असा. 4 नाही 8 नाही 12, 12ला 2.5ने भाग जातोय नाही, 16ला 2.5 भाग जातो नाही, 20, 20ला 2.5ने भाग जातोय. हां, मग 20ने इथं गुणलं, 20ने इथं गुणलं आणि 20ने इथं गुणलं. आईचं वय किती झालं? 20x. हे किती वय झालं अंकिताचं? 20/2.5 म्हणजे 4 आणि 4 8, 8x आणि 4 पंचे 20 5x. हे भावाचं वय झालं. आता हे छेदाचा भागच उरला नाही फ्रॅक्शनमधला 2.5 आणि 4चा. आता आईचं वय आपण 20x मानलं, अंकिताचं 8x आणि भावाचं 5x. बघा ना, ह्याच्या अंकिताच्या 2.5 पट भेटते का? 8 2 16 आणि 4 20 भेट नाही. आणि भावाच्या 4 पट भेटते का? 5 4 20 भेटते. त्यांचे एकूण वय 66 वर्ष आहे. आता त्यांचे वय एवढे मानले. आता हे किती झालं? 20 आणि 8 28, 28 आणि 5 33x. हे किती? 66 आहे. म्हणजेच x = किती आला? 33 2 66 2 आला. म्हणजे हे वय किती झालं? x ची 2 किंमत टाकली. हे वय किती झालं? x ची 2 किंमत टाकली तर 20 2 40, आईचं 40 झालं. हे 2 टाकले 8 2 16, अंकिताचं 16 झालं आणि भावाचं 5 2 10 झालं. ओके. तर काय विचारले? भावाचे 2 वर्षानंतर, भावाचे आजचे 10 आहे, 2 वर्षानंतर 10 आणि 2 12 झाले. पर्याय नंबर 3. 94चं 3. पुढचा प्रश्न 95. आता ABCD EFG 7 जण आहेत. ABCD EFG एका भिंतीवर बसले आहेत व त्या सर्वांची तोंडे पूर्वेकडे आहे. पूर्वेकडे म्हणजे इकडे आहे. पूर्व उजव्या बाजूला, पश्चिम इकडच्या बाजूला, डाव्या बाजूला, उत्तर वरती, दक्षिण खाली. ओके. किती जण आहे? 7 जण आहे. 1 2 3 4 5 6 7. ठीक आहे, दिसतंय. 1 2 3 4 5 6 7. 1 2 3 4 5 6 7 आली 7 जण. सगळ्यांची तोंड पूर्वेला भिंतीवर बसलेत. सी हा डीच्या तात्काळ उजवीकडे, सी हा डीच्या तात्काळ उजवीकडे, डीचं तोंड इकडे, सगळ्यांचं पूर्वेलाच इकडं. मग डीच्या उजवीकडे म्हणजे डीची उजवी बाजू, तोंड इकडे असताना उजवी बाजू इकडचे होणार. हा सी तात्काळ आहे. तात्काळ म्हणजे याच्या दोघांच्या मध्येच कोणी नाही म्हणून आपण लाईन मारून ठेवले, दोघांच्या मध्ये कोणी येणार नाही. बी हा अगदी टोकाला आहे. बी हा टोकाला त्याच्या शेजारी ई आहे. बी टोकाला, ह्या टोकाला बी मानला त्याच्या शेजारी ई झालं इथं. ही एक केस झाली. बी ह्या टोकाला मानलं त्याच्या शेजारी ई झाले. अशा 2 केस मिळणार आपल्याला पॅरलल. जी हा ई आणि एफच्या मध्येच आहे. जी हा ई आणि एफ, हा एफ मानला इथं, त्यांच्या मध्यात जी येतोय. ई आणि एफच्या मध्यात जी येतोय. जी हा ई आणि एफच्या मध्येच आहे. डी हा दक्षिणेकडील टोकापासून 3ऱ्या स्थानावर आहे. डी पहिला, दुसरा, तिसरा दक्षिण खाली आहे. 1 2 3 डी इथे येईल. आता 1 2 3 खालून डी इथं आला तर ऑलरेडी जी तिथं आहे. म्हणजे ही केस बादच ठरली आपली, हीच केस लागूच राहिली पहिली. हां, आणि झालं. आणि हे 2 जागा उरल्यात त्या आपण डी आणि सी
डी आणि सी, डी आणि सी जोडून आहे म्हणजे सी इथं आला, डी आणि सी यांच्यामध्ये कोणीच नाही म्हणून जोडून आले. उरलेला ए हा शेवटाला आला खाली दक्षिणेला. तर काय विचारलं, जीच्या उजवीकडे कोण बसले, जी इथं आहे, तोंड इकडे आहे, त्याची उजवी बाजू इकडची होणार, उजवी बाजू इकडच्या बाजूला कोण आहे, एफ. पर्याय नंबर 4, 95चा 4. 96 2016 काय म्हणले, 2016 वर्षी आंतरराष्ट्रीय योग दिन मंगळवारी असेल. 2016 योग दिवस म्हणजे किती, 21 जून. कधी, मंगळवारी. तर त्याच वर्षी राष्ट्रीय विज्ञान दिन किती, 28 फेब्रुवारी ना, 28 फेब्रुवारी. जूनच्या आधी म्हणून वरती मांडलं 2016चा. तर हा वार काय तो काढायचा आपल्याला. दिवसातला फरक मोजायचा. ओके, ब्लर झालं का, सॉरी. दिवसातला फरक मोजा. हां, 2016चा 21 जून मंगळवारी, तर 28 फेब्रुवारी 2016चा वार काढायचा आहे. जूनच्या आधी फेब्रुवारी म्हणून फेब्रुवारी वरती लिहिला. आता फेब्रुवारीपासून जूनपर्यंतचे दिवस मोजायचे. फेब्रुवारी किती, 2016चा म्हणजे लीप वर्ष आहे. लीप वर्षात फेब्रुवारी दिवस 29 म्हणजे 28 हा दिवस तर पकडायचा नाही. 28 किती उरले तेवढे मोजायचे फक्त. तो जो दिवसपासून चालू करते तो नाही मोजायचा. 28 फेब्रुवारीचा जो वार काढायचा तो मोजायचा नाही. मग फेब्रुवारी महिना कंप्लीट व्हायला 1 दिवस उरला. फेब्रुवारी नंतर मार्च 31 दिवस उरले, एप्रिल 30 दिवस उरले, मे 31, जून 30 दिवस. पण जून आपल्याला 21 जूनपर्यंत जायचे म्हणजे 21. किती झाली बेरीज, 1 2 3 4, 3 3 6, 3 9 10 11, 6 3 3 9 10 11, 114. आता 114 7 दिवसाचे आपले आठवडे असतात. 7 दिवसांनी तेच वारी पडतात म्हणून 7 ने बघलं. 7 1 7 खाली उरले 4, 7 चुकून 42, 44 म्हणून 42 उरले, खाली उरले 2, 2 7 म्हणजे 2 दिवस ऑड दिवस भेटले. जर ऑड दिवस एक पण भेटला नसता तर इथं पण मंगळवारच असतं. ऑड दिवस एक भेटला असता तर मंगळवार एकदम वार मागे गेलो असतो, इथं सोमवार असता. आणि इथं जर 2 ऑड दिवस म्हणजे 2 दिवस वार, सोमवारच्या मग मागं जायचं अजून रविवार, इथं रविवार आहे. 28 फेब्रुवारी 2016ला रविवार आहे, पर्याय नंबर 3. म्हणून 2 दिवस ऑड भेटला, त्याचा अर्थ रविवार नंतर हा दिवस कोणता असणार, 21 जूनचा. रविवार नंतर 2 दिवस पुढे जायचं, सोमवार आणि मंगळवार. जो की येत आहे 96 झालं. 97 ही मालिका अशीच सुरू ठेवली तर खालीपैकी कोणती संख्या मालिकेत राहणार नाही. मगाच्याच नियमानुसार पहिल्यांदा फरक काढायचा, पण फरकानुसारच जायचं पहिल्यांदा, नंतर फरकाचा फरक 4 5 8 13 14 17 22, फरकाचा फरक, अल्टरनेटिव्ह फरक, नंतर फरकाचा गुणाकार म्हणजे पहिल्या फरकाला दुसऱ्या फरक येण्यासाठी कितीने गुणावं लागतं, दुसऱ्यापासून तिसरा फरक येण्यासाठी किती गुणावं लागतं, भागाकार. हे 2-4 सेट रुले त्याच्यानुसार जाऊन सोडवायचं आधी. फरक काढला, इथं किती राहिलं 1, इथं 3, 13 8 गेले 5, इथं 14 13 गेले 1, इथं 3, इथं 22 गेले 5. फरकाकडे बघितलं काय वाटतंय, सायकल तयार झाली 1 3 5चे, 1 3 5, परत 1 3 5चे सायकल होणार. म्हणजे इथं परत 1 मिळवला, 22 मध्ये 1 मिळवला, 23 मध्ये परत 3 मिळवले, 26 मध्ये परत 5 मिळवले, 31 1 3 5ची एक सायकल, परत 1 3 5ची सायकल, 31 मध्ये 1 मिळवला, 32 मध्ये 3 मिळवले, 35 मध्ये 5 मिळवले, 40. आता काय विचारले, कोणती संख्या मालिकेत राहणार नाही. 31 आली की मालिकेत, 32 आली मालिकेत, 33 नाही आली, 35 आली मालिकेत. म्हणजे कोणती आली नाही, 33 आली नाही. पर्याय नंबर 3, 97चं 3. समजलं. 98 अनआयडेंटिफाईड या शब्दाची सर्व अक्षर वर्णन लावले असता किती अक्षर अपरिवर्तित राहतील. हे UNID अनआयडेंटिफाईड. आता
याच्यातलं मोजून बघायचं, ए नाही, बी नाही, सी, डी. डी तर 2 आहे म्हणून डी घेतले. परत अल्फाबेटिकली जायचं, वर्णमालेनुसार लावली. डी नंतर ई, इथं एक ई आहे, ई 2 ई, एफ इथं एफ आहे, एफ जी एच आय, इथं एक आय 2 आय, एफ जी एच आय जे के, एल एम एन, ओ पी क्यू, एल एम एन, एन आहे 2 एन आहेत, एन ओ पी क्यू आर एस टी. असं लावून बघायचं. त्याच्यानंतर जे जे सेम आलेत नाही का खाली एक, ते शोधायचे. फक्त सोडवा. प्रश्न सोपा आहे, फक्त शांत सोडवायचा. पुढचा प्रश्न 99 आणि 100. इथं काय म्हणलंय 99 मध्ये, सान्वी पूर्वेकडे काही अंतर चालत जाते. पूर्वेकडे काही अंतर गेली चालत. नंतर ती तिच्या डाव्या बाजूला, तिची डावी उजवी बाजू इकडची झाली, डावी बाजू इकडची झाली. डाव्या बाजूला 90 डिग्रीत, 90 डिग्रीत डाव्या बाजूला वळते व 50 मीटर चालते. 50 मीटर गेली. आता ती तिच्या उजव्या बाजूला 135 मध्ये वळते. आता उजवी बाजू कोणती, ही इकडची झाली ही. आता ती किती 135 मध्ये वळणार आहे. 135 डिग्री म्हणजे किती, इथं काटकोनात वळलेले असते 90 डिग्रीत झाले असते. पण 135 90 मधून परत अजून 90 मध्ये 45 मिळवायचे. म्हणजे हे 90 आणि प्लस 45 ही इकडं आली. हे 35, 90 आणि 35, 90 आणि 45, 135 उजव्या बाजूला, म्हणजे इकडं 145, 135 डिग्रीत वळाली इकडं. आलं लक्षात, उजव्या बाजूला. आणि 15 मिनिटं चालत जाते. आता तिच्या डाव्या बाजूला कोणती दिशा आहे, आता तिची इकडं चालत जाते. मला तिची उजवी बाजू कोणती झाली ही, आणि डावी बाजू कोणती झाली इकडची. मग डाव्या बाजूला कोणती दिशा आहे, ही डाव्या बाजूची दिशा विचारली. ही आग्नेय, ही नैऋत्य, ही वायव्य, ही ईशान्य. ईशान्य म्हणजे पर्याय नंबर 1, 99 1 नंबर. सोपं आहे. आणि हे वेन डायग्रामचा परत प्रश्न येतोय.